नमस्कार, मी शोभा पवार. पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे दुधीचे काप. तुम्ही आतापर्यंत वांग्याचे काप, बटाट्याचे काप खाल्ले असणार आणि केलेही असणार. आज आपण दुधीचे करून बघूयात. दुधीचे काप खूप छान लागतात. आता इथे दुधी असं सोलून घ्या. इथे तुम्ही बघू शकता दुधी सोलून झालं तर आपल्याला गोल त्याच्या चकत्या कापून घ्यायच्या आहेत. दुधी कोवळा घ्या. जून असं दुधी घेऊ नका. बिया असलेला दुधी घेऊ नका. जर बिया असलेला दुधी घेतलात आणि जर त्याचे काप केले तर जरा ते कडवट लागतील. म्हणून दुधीचे काप करताना कोवळा असा दुधी घ्या. बघा, अशा पद्धतीने जास्त जाडेही नाही आणि पातळही नाही असं कापून घ्या. आता दुधीचे काप चांगले धुवून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे 1 चमचा. आता हे सर्व मसाले कोट करून घेऊयात. धन्याची पावडर टाका वरून थोडीशी. इथे बघू शकता सगळ्याला मसाला कोट करून झालेला आहे. दुसऱ्या डिशमध्ये मी बेसन घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर व थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळे स्लाइसेस ना ते आपण पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत. तुम्ही ते रवासुद्धा वापरू शकता. पॅनमध्ये चांगलं तेल गरम करून घ्या व एक काप असे तळायला सोडा. गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आपल्याला. 2 मिनिटांनी बघा मी उलटवून घेत आहे ते काप. दुधीचे काप असे चांगले क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्या. बघा, 2 मिनिटं एका बाजूने आणि 2 मिनिटं दुसऱ्या बाजूने मी उलटवून घेतलेले आहेत. आपले काप तयार आहेत. आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता दुधीचे काप तयार आहेत. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? अगदी साधी सोपी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असल्यास माझी रेसिपी लाईक करा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.